जगण्याचं तत्वज्ञान शिकवणारे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज देहूनगरीमधून प्रस्थान होतोय आणि आपण बघू शकतो की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी आज देहूनगरीमध्ये दाखल झालेलं अगदी भक्तिमय वातावरण जे आहे ते सध्या देहूनगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मग एकीकडे वारकऱ्यांच्या भक्तीला उधाण आलेलं आहे, त्याचबरोबर ती इंद्रायणीला सुद्धा उधाण आल्याचं चित्र सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। काल अतिवृष्टी झाल्यामुळे साहजिकच इंद्रायणी नदीने धोकादायक पातळी ओलांडण्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून वारकऱ्यांना सातत्यानं आवाहन करण्यात येतंय की आपण कोणीही इंद्रायणी नदी काठी जाऊ नका असं आवाहन सातत्यानं पोलीस प्रशासनाकडून वारकऱ्यांना करण्यात येते। त्याचबरोबर ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्या काही दिंड्या देहूनगरीमध्ये येत असतात त्या दिंड्यांना सुद्धा काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर ती देहू संस्थानाचे विश्वस्त यांनी आवाहन करण्यात आलेलं होतं की पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधून तुम्ही या पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये किंवा पालखीमध्ये आपण सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं आणि या आव्हानाला वारकऱ्यांसुद्धाकडून प्रतिसाद मिळतोय। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी वारकऱ्यांची गर्दी देहूनगरीमध्ये कमी असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र आता आपण बघू शकतोय की इंद्रायणी नदी जी आहे ती अगदी धोकादायक पातळीमधून वाहत असल्याचं चित्र सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पोलीस प्रशासनाकडून इंद्रायणी नदीच्या काठावरती सर्व पोलीस प्रशासन अगदी सज्ज आहे। जवळपास 900 पोलीस कर्मचारी सध्या देहूनगरीमध्ये बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण बघू शकतोय की एनडीआरएफची टीम जी आहे ती सध्या इंद्रायणी नदीच्या काठावरती असलेलं आणि ज्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता खरं तर पोलिसांकडून या ठिकाणी घेण्यात येत असलेलं चित्र सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पोलीस प्रशासन लाईव्ह बोट घेऊन सध्या इंद्रायणी नदी काठीमध्ये आलेलं आहे। जे काही वारकरी इंद्रायणी नदीकडे येत आहेत त्या वारकऱ्यांना त्यांच्याकडून सातत्यानं सांगण्यात येत आहे की आपण इंद्रायणी नदीकडे येऊ नका, जो काही भक्तीचा वातावरण आहे हे भक्तीचं वातावरण आपण मंदिरामध्ये घ्यावं असं आवाहन सातत्यानं वारकऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मात्र आपण बघू शकतो की हे निसर्गाचं रौद्र रूप जे आहे ते काल या ठिकाणी अनेकांनी पाहिलं होतं। मात्र आजही पुणे जिल्हा असेल, काल पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला होता, आजही ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळं जसं जसा पाऊस वाढतोय त्या पद्धतीनं इंद्रायणी नदीचा पाण्याचा प्रवाह सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येत आहे। त्यामुळे साहजिकच पोलीस प्रशासनाकडून इंद्रायणी काठी न जाण्याचं आव्हान जे आहे ते वारकऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही9 मराठी, देहू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।